नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवतोय खमंग आणि खुसखुशीत असा मटार पराठा। आपण मटारपासून बऱ्याचशा रेसिपीज बनवतो, त्यातून आपण कचोरी तर नेहमीच बनवत असतो। तर आज आपण कचोरी पराठा कसा बनवायचा ते बघतोय। त्यासाठी पॅनमध्ये आपण धणे, जिरे, सोप आणि थोडी मिरी घेतलेली आहेत। हे थोडे गरम करून घ्यायचे। थंड झाल्यानंतर याची अशी पावडर करायची। आता पराठ्याला लागणारं सारण तयार करू। पॅनमध्ये आपण तेल तापवायला ठेवलं होतं, त्यामध्ये जिरे, मोहरी, चिरून घेतलेला लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे। थोडा हिंग घालायचा। आपण हिरवे वाटाणे घेतले, परंतु ते जर आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर त्याला छान मोड येतात आणि ते आणखीन पौष्टिक होतात। आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर, थोडी हळद घालायची, धने जिरे पावडर घालायची आणि चाट मसाला सुद्धा घालायचा। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आमचूर पावडर सुद्धा घालायची। आपल्याला हे सारण कचोरीच्या सारणाप्रमाणेच बनवायचं आहे, कारण आपल्या पराठ्याला कचोरीचीच चव आली पाहिजे। जे तळलेली कचोरी खाऊ शकत नाहीत अशा व्यक्ती हा पराठा आवडीने खाऊ शकतात। अगदी थोडा गरम मसाला घालायचा आणि 1 वाटी कोमट पाणी घालायचं। चांगले मऊसूत शिजू द्यायचे। संपूर्ण पाणी आटल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा तयार केलेला मसाला। चांगला परतून घ्यायचा। थंड झाल्यानंतर हे बारीक करायचं आहे। थंड होईस्तोवर आपण कणिक मळून घेऊ। ते आपण गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं। चांगलं पिठाला चोळून घ्यायचं। त्याची मुठी बनते का ते बघायचं आणि थंड पाण्याने भिजवून घ्यायचं। भिजवलेलं पीठ 5 ते 10 मिनिट झाकून ठेवायचं। आपले थंड झालेले वाटाणे आपण बारीक करून घेऊ। मिक्सरला फिरवा किंवा मॅशरने सुद्धा मॅश करून घेऊ शकता। अगदी मऊसूत शिजलेले आहेत। भरपूर अशी कोथिंबीर घालायची, त्याची चव बघायची। काही जर लागलं तर त्यामध्ये आपण घालू शकतो। आता असे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आपलं पीठ सुद्धा छान मुरलेलं आहे। कणकेचा गोळा घ्यायचा आणि त्यामध्ये सारण भरून छान व्यवस्थित बंद करायचं, जेणेकरून आपला पराठा फुटायला नको। पातळ छान लाटून घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी तेल टाकून शेकून घ्यायचा। खमंग आणि खुसखुशीत तयार होणारा असा हा पराठा खायला खूप स्वादिष्ट लागतो। तुम्ही दही किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता किंवा तसा सुद्धा छान लागतो। छान पातळ लाटलं गेलेलं आहे। तव्याला तेल लावायचं आणि त्यावर हा पराठा छान शेकून घ्यायचा। पराठे तर आपण बऱ्याच प्रकारे बनवतो, परंतु अशा प्रकारे कचोरी पराठा तुम्ही जरूर करून बघा। रेसिपी आवडल्यास शेअर करू शकता। आपण इथे मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासूनच बनवला। तुम्हाला हवं तर तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता किंवा अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा सुद्धा वापरू शकता। पौष्टिक असा आपला मटर कचोरी पराठा तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा। तसेच चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। त्यासोबत बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज बघायला मिळतील। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।